हॅलो, मी डॉक्टर विभूषा जांभेकर. मी एक न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे. तुम्ही या काही दिवसांमध्ये माझे बरेच व्हिडिओज सुद्धा बघितलेले असतील. तर आज जे मी तुमच्याबद्दल बोलणार आहे, ते खूप महत्त्वाच्या आणि खूप लोकांमध्ये ह्याबद्दल खूप कन्फ्युजन असलेला विषय किंवा त्या मानाने माहिती कमी असलेल्या अशा विषयाबद्दल मी आज बोलणार आहे. तर आजच्या आपल्या सेशनचा टॉपिक आहे इंडियन फूड ट्रेजर अँड डिटॉक्सिफिकेशन. मी खूप विचार करून ह्या आजच्या सेशनचं टायटल ठरवलं. त्याचं कारण असं की सध्या आपण बरेच मेसेजेस वाचतोय, बरेच मेसेजेस सध्या सर्क्युलेट होत आहेत की कोविड-19चं आत्ता जी एवढी मोठी कोविड-19ची साथ आली, तर त्याच्यातनं आपण काय धडे घ्यायचे, त्याच्यातनं आपण काय शिकायचं किंवा त्याच्यातनं आपल्या आत्तापर्यंत जर काही चुका झाल्या असतील, तर आपण त्याच्यात काय सुधारणा करायला हवी, लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करायला हवे का? या बऱ्याच अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागणार. तर एक न्यूट्रिशनिस्ट म्हणून जेव्हा मी या सगळ्याचा विचार करायला लागले, आता जवळ-जवळ 1 महिना हा लॉकडाऊन होत आहे, अजूनही चालू आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करायला लागल्यावर मला काही खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. एकतर सध्या सगळी बरीच फूड रिस्ट्रिक्शन्स किंवा मॅनपॉवर कमी असल्यामुळे आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा करायला लागतात. रोजचं सगळं कुकिंग सुद्धा करायला लागतं. तर हे सगळं करत असताना मला एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, जी खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण सध्याच्या आपल्या ओव्हरऑल या सगळ्या हेक्टिक लाईफस्टाईल आणि कामाच्या एवढ्या वाढलेल्या वेळा, बाकीच्या कमिटमेंट्स या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप विसरलोय. तर त्याच्यामुळे मी आज असा विचार केला, की आत्ता ह्या 1-1.25 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कुकिंग करताना किंवा वेगवेगळ्या डिशेस तयार करताना किंवा घरातल्या काही फूड प्रॅक्टिसेस मध्ये बदल करताना मला जी एक खूप महत्त्वाची लिंक लक्षात आली, त्याच्याबद्दल मी आज थोडीशी माहिती सांगणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय आणि हा आजचा मी विषय का चूज केला ते बघूया. तर एकतर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, की आपल्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारे बरीच टॉक्सिन्स आजकाल आपल्या शरीरात जातात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं, तर आपण जे अन्न खातो, ते सगळं केमिकली पिकवलेलं असतं. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या केमिकल्सचे रेसिड्यूज त्या अन्नामध्ये जातात आणि ते आपल्या शरीरात जातात. जे पाणी आपण पितो, ते सुद्धा म्हणायला गेलं तर वेगवेगळ्या केमिकल्समुळे पोल्यूट झालेलं असतं. हवेमध्ये खूप, खूप, खूप जास्त प्रमाणात पोल्युशन आहे. ही अशी पोल्युटेड हवाच आपण आतमध्ये घेतो. त्याच्यातनं सुद्धा अनेक पोल्युटंट्स आपल्या शरीरात जातात. तर हे सगळे एवढे केमिकल्स आपल्या शरीरात गेल्यामुळे ते वर्षानुवर्ष आपल्या शरीरात साठत राहतात. ह्या बऱ्याचशा गोष्टींवरती कदाचित आपल्याला फार कंट्रोल करता येणार नाही. पण आपल्या कंट्रोलमध्ये असलेल्या सुद्धा अनेक गोष्टींमधनं आपण जाणून-बुजून टॉक्सिन आतमध्ये घालत असतो. चुकीच्या फूड्सचा चॉईस, बरेच विकतचे पदार्थ खाणं, रेडी टू ईट, रेडी टू कुक असे वेगवेगळे पदार्थ खाणं, ह्या सगळ्यामधनं सुद्धा खूप टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात. आणि जेव्हा ही कुठलीही टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात, तर टॉक्सिन्स हे काही नॅचरली आपल्या शरीरात नसतात. तर त्याच्यामुळे आपली जी इम्युन सिस्टम किंवा आपल्या शरीरातली जी सर्व्हेलन्स सिस्टम असते, तर त्या सिस्टमला असं वाटतं, की एक खूप डेंजरस फॉरेन काहीतरी आपल्या शरीरात आहे आणि ते लवकरात लवकर त्याचं निर्विषीकरण किंवा डिटॉक्सिफिकेशन करायला हवं. तर हे जे डिटॉक्सिफिकेशनचं काम आहे, वेगवेगळे टॉक्सिन्स शरीरात गेल्यावरती त्याचं न्यूट्रलाइज त्यांना करण्याचं जे काम आहे, तर ते आपल्या शरीरामध्ये हे फक्त लिव्हर करू शकतो. आणि लिव्हरची बाकी सुद्धा बरीच वेगवेगळी फंक्शन्स असतात. त्यातलंच एक ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. तर सतत हेच डिटॉक्सिफिकेशन करत राहिल्यामुळे काय होतं, की लिव्हरची बाकीची जी फंक्शन्स आहेत, ती कॉम्प्रोमाईज होतात. कारण जेव्हा कुठलंही टॉक्सिन आपल्या शरीरात असतं, तर तेव्हा लिव्हर त्या टॉक्सिनच्या न्यूट्रलायझेशनला फर्स्ट प्रायोरिटी देतं आणि बाकी सगळी कामं ते बाजूला ठेवून देतं. त्याच्यामुळे लिव्हरची जी बाकीची सगळी कामं असतात, ती अनेक वेळेला होत नाही, व्यवस्थित होत नाही. मग ही कुठली-कुठली कामं असतात? तर मोस्ट इम्पोर्टंट इज फॅट बर्निंग.
जे काही एक्सेसिव्ह फॅट आपल्या शरीरात साठलेलं आहे ते बर्न करणं हे काम लिव्हर करतं. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे हॉर्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात तर ते सुद्धा किती प्रमाणात तयार करायचे, किती काळानंतर ते हॉर्मोन्स नष्ट करायचे, हे सगळं काम लिव्हर बघतं. थोडक्यात काय, हॉर्मोनल बॅलन्स आपल्या शरीरात व्यवस्थित राहण्याचं काम हे सुद्धा लिव्हरच करत असतं. त्याच्यामुळे अनेक वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची सुद्धा शक्यता वाढते. याचबरोबर वेगवेगळे विटॅमिन्स तयार करणं, ती विटॅमिन्स स्टोअर करणं, ती जेव्हा लागतील तेव्हा वेळच्या वेळी रक्तामध्ये रिलीज करणं, ही सुद्धा सगळी फंक्शन्स लिव्हरमध्ये होतात. तर सध्या आपण बघतोय की आपल्याला जे काही लाईफस्टाईल डिसीजेस होतात तर त्यातले बरेच डिसीजेस त्याचा रूट कॉज हा डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित न होणं हाच आहे. कारण लिव्हरवरती एवढा लोड आलेला आहे या सगळ्या टॉक्सिन्समुळे की किती लिमिट पर्यंत लिव्हर काम करणार असं होतं. आणि त्याच्यामुळे ही बाकीची सगळी फंक्शन्स लिव्हरची हॅम्पर झाल्यामुळे, ती व्यवस्थित होऊ न शकल्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला व्हायला लागतात. तो आपल्याला जर ओव्हरऑल हेल्दी राहायचं असेल, आपल्याला जे काही आजार आहेत, उदाहरणार्थ डायबेटीज, एक्सेसिव्ह वेट, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर, हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे हेल्थ इश्यूज, जसे की हायपोथायरॉइडिझम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी किंवा इनफर्टिलिटी, हे सगळे जे लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहेत त्या सगळ्याचा जर रूट कॉज आपल्याला त्याचा विचार करायचा असेल आणि त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायची असेल तर ह्या सगळ्यासाठी आपले लिव्हर अतिशय कार्यक्षम असणं हे खूप महत्वाचं आहे. ह्याच बरोबर डिटॉक्सिफिकेशन किंवा निर्विषीकरण हे व्यवस्थित होणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही जी टॉक्सिन्स सगळी आपल्या शरीरात जात आहेत तर आपण काहीतरी करून जेवढ्या प्रमाणात हे टॉक्सिन्स जात आहेत त्याची लेवल कमी करू शकतो का, त्याच्यावर काही विचार करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. सध्या लॉकडाऊन चालू आहे तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती काही ना काही वेगवेगळ्या ऍक्शन्स घेणं हे सगळं आपल्याला आता करणं शक्य आहे. त्याच्यामुळे आता जर आपण विचार केला आणि त्या दृष्टीने काही तयारी केली तर लॉकडाऊन चालू असताना संपल्यानंतर सुद्धा आपण ओव्हरऑल आपलं शरीर हे टॉक्सिन फ्री ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे आपण हेल्दी राहू शकतो. माझ्या मते कोविडने आपल्याला जे काही धडे दिलेले आहेत तर त्यातला सगळ्यात महत्वाचा धडा असा की ह्या अशा अनेक साथी येतील जातील, अनेक वर्षांपूर्वी सुद्धा अशा साथी आलेल्या आहेत, पण इफ यू आर फिट देन यू विल सर्व्हाइव्ह, हा जो निसर्गाचा नियम आहे तो जर आपल्याला फॉलो करायचा असेल तर आपली इम्युन सिस्टीम, आपली लिव्हर किंवा आपलं ओव्हरऑल शारीरिक ताकद हे सगळं जेवढं चांगलं तेवढा आपला डिसीज रेझिस्टन्स चांगला. तर त्याच्यामुळे इथून पुढे अशा पद्धतीचं लॉकडाऊन होणं किंवा अशा पद्धतीचं इन्फेक्शन एवढ्या मोठ्या स्केलवरती पसरणं जर आपल्याला व्हायला नको असेल तर ह्याच्यासाठी आपली तब्येत चांगली असणं, शक्यतो वेगवेगळ्या टॉक्सिन्सला आपलं एक्सपोजर कमीत कमी कसं असेल याचा विचार करणं आणि त्याच्यासाठी ऍक्शन घेणं एवढंच आपल्या हातात आहे आणि आपण ते इझिली करू शकतो. सो डिटॉक्सिफिकेशन आणि न्यूट्रिशन याचा विचार करताना 3 सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती ऍक्शन घ्यायला हवे. आणि अर्थातच मी सुरुवातीलाच म्हणाले तसं या सगळ्यामध्ये आपल्या ज्या इंडियन फूड ट्रेडिशन्स आहेत, इंडियन फूड डायव्हर्सिटी आहे, इंडियन फूड मधला जो इंटेलिजन्स आहे, ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर हे जे काही आपल्याला डाएटमध्ये ट्रान्झिशन करायला हवंय ते खूप इझिली होऊ शकतं. सो सगळ्यात पहिला पॉइंट जो डिटॉक्सिफिकेशनसाठी महत्वाचा आहे, घरच्या घरी आपण स्वतःला टॉक्सिन फ्री कसं करू शकतो त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आणि फर्स्ट पॉइंट असा की ह्या सगळ्यासाठी आपलं डायजेशन व्यवस्थित असायला हवं. आपण जे काही अन्नपदार्थ खातोय तर त्या अन्नपदार्थांमधनं जी काही एनर्जी, विटॅमिन्स किंवा इतर मिनरल्स हे जास्तीत जास्त एफिशियन्सीने आपल्या शरीराला एक्स्ट्रॅक्ट करता आले पाहिजेत आणि त्या अन्नामधनं जे काही टॉक्सिन्स असणार आहेत तर ती इफेक्टिव्हली आपल्याला बाहेर टाकून देता आली पाहिजे. हे जर झालं, जर डायजेशन व्यवस्थित झालं तर टॉक्सिन्स अक्युम्युलेट होण्याची जो रेट आहे तो आपण
नक्कीच कंट्रोल करू शकतो. आणि इथे आपलं इंडियन फूड ट्रेजर हे आपल्यासाठी नक्कीच कामी येऊ शकतं. हे कसं? तर बेसिकली काय झालंय, की आजकाल आपण जे पदार्थ रोजच्या रोज घरी आणतो, ते बऱ्याच वेळेला कन्व्हिनियन्ससाठी किंवा आपल्याला वेळ कमी असतो, म्हणून बऱ्याच वेळेला आपण सगळे विकतचे पदार्थ आणतो. फॉर एक्झाम्पल अगदी चटण्या, लोणची, भाजणी ह्यासारखे जे पदार्थ असतात, ते सगळे आपण विकत आणतो. आणि ह्या सगळ्या विकतच्या पदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्हज, आर्टिफिशियल फ्लेवर, आर्टिफिशियल कलर किंवा फिलर्स त्या पदार्थाची किंमत कमी व्हावी, पण चव चांगली राहावी म्हणून अनेक वेगवेगळे फिलर्स हे खूप जास्त वापरले जातात. आणि हेच सगळे पदार्थ असे आहेत, की ज्याच्यामधनं टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात. मी एक उदाहरण देते. यूएसए तर ह्या सगळ्या पदार्थांच्या वापरामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर आईने हे सगळे पदार्थ खाल्ले, तर त्याचा इफेक्ट तिच्या बाळावरती होतो. अटेन्शन डेफिसिट, हायपर ॲक्टिव्हिटी हे अशा खूप मुलं चंचल असणं, चिडचिडी असणं, हे सगळे इफेक्ट्स मुलांवरती होऊ शकतात. जरी तो फूड फ्लेवर किंवा फूड कलर खूप कमी क्वांटिटीमध्ये त्या पदार्थात घातलेला असेल, तरी सुद्धा त्याचे इफेक्ट्स अनेक वर्ष आपल्यावर आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनवर होऊ शकतात. तर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण घरी आहोत, आपल्याला वेळ आहे, आपल्या घरातले बरेच जण शेफ बनलेले आहेत आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स ट्राय करतायत. तर मग आपण आत्ता अशा एक्सपेरिमेंट्स का करू नये, की आपल्याला आत्ता सुद्धा जे गोष्टी वापरता येतील आणि लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा वापरता येतील, अशा अनेक गोष्टी ज्या प्रिझर्वेटिव्ह फ्री असतील, अतिशय फ्रेश असतील, प्युअर असतील, अशा आपण घरी करू शकतो. त्याच्यात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. थालीपीठाची भाजणी, नंतर आपण सांडगे करतो, सगळ्या मिश्र वेगवेगळ्या डाळींचे सांडगे करू शकतो. अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आम्ही सुद्धा एक एक्सपेरिमेंट केली, की आपण गव्हापासून जेव्हा कुरड्या करतो, तर गव्हाचा जो चीक येतो, तो चीक नुसता शिजवून सुद्धा खाता येतो. तो अतिशय न्यूट्रिशियस असतो. अतिशय बी विटामिन्स मिळवण्याचा हा अतिशय चांगला सोर्स आहे. ह्या सगळा विचार केल्यानंतर लक्षात आलं, की आपले जे आजी-आजोबा, पणजी-पणजोबा होते, ते सगळे आपल्यापेक्षा फिट, त्यांच्या एनर्जी लेव्हल्स आपल्याहून जास्त चांगल्या आणि ओव्हरऑल हेल्थ आपल्याहून जास्त चांगली का होती? कारण हे बरेचसे पदार्थ ते घरी करायचे, ते बाहेरचे कधी आणायचे नाहीत. त्यांचा व्यायामही कदाचित आपल्यापेक्षा जास्त असेल. ते जे काही पदार्थ खायचे, त्याची प्युरिटी सुद्धा कदाचित आपल्यापेक्षा जास्त चांगली असेल. त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला रोजच्या रोज जे क्विक फिक्सेस आपल्या फूडसाठी लागतात, त्याच्या बऱ्याचशा रॉ मटेरियल्सची तयारी आपण आत्तापासून करू शकतो. वेगवेगळी पिठं आपण घरामध्ये करून ठेवू शकतो. किंवा अगदी पापड कुरडया सुद्धा ह्यातल्या काही गोष्टी सुद्धा आता आपल्याला वेळही चांगला जायला हवाय. अशाही गोष्टी आपण आता घरच्या घरी करू शकतो. अजून एक खूप महत्वाचा अ, अ, हे पॉइंट की ज्याच्यातनं टॉक्सिन्स आपल्या शरीरात खूप रोजच्या रोज जातात, ते म्हणजे तिखट आणि हळद याचा वापर. ह्या दोन्हीमधनं एवढ्या जास्त प्रमाणात आजकाल फूड कलर्स आपल्या शरीरात जातात, कारण बऱ्याचशा वेळेला विकतच्या तिखट आणि हळदीमध्ये फूड कलर्सच असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्याचे रॉ मटेरियल आणून आपल्या जवळच्या गिरणीमध्ये त्याचं ते दळून ते घरच्या घरी वापरणं शक्य आहे. आपण जे रोजच्या रोज मसाले वापरतो, लोणची वापरतो, चटण्या वापरतो, ह्या बऱ्याचशा आपण सध्या घरच्या घरी करू शकतो. तर रोज वेगवेगळ्या ज्या आपण इंटरेस्टिंग डिशेस सध्या करतोय, त्याच्याच बरोबर याही काही गोष्टी आपण जर करून ठेवू शकलो, तर त्याचा आपल्याला नंतर सुद्धा फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातनं कुठलेही टॉक्सिक केमिकल्स शरीरात जाणार नाही. नेक्स्ट पॉइंट असा, की मी म्हणाले त्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशनचं काम हे फक्त लिव्हरच करतं. तर त्याच्यामुळे लिव्हरला न्यूट्रिशन मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला आता 2-3 ऑप्शन्स सांगणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण. जर फ्रेश लसूण अगदी जेवायच्या वेळी ठेचून नुसता जरी आपण खाऊ शकलो, तर त्याच्यामुळे लिव्हरची टॉक्सिन्स न्यूट्रलाइज करण्याची एफिशियन्सी वाढते आणि त्याच्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते. सो हे एक गोष्ट आहे, की जी तुम्ही रोजच्या रोज करू शकता. नेक्स्ट पॉइंट असा, की जेवढी फर्मेंटेड फूड्स तुम्ही आत्ता खाऊ शकाल, त्यांनी सुद्धा आत्ता फायदा होऊ शकतो. याचं कारण असं, की जेव्हा आपण कुठलंही फूड फर्मेंट करतो, तर तेव्हा त्याच्यातल्या बी विटामिन्सची क्वांटिटी बऱ्याच प्रमाणात वाढते आणि लिव्हरला त्याची सगळी फंक्शन्स व्यवस्थित करण्यासाठी फॅट बर्निंग, डायबिटीज कंट्रोल,
हॉर्मोनल बॅलन्स, या सगळ्यासाठी बी विटामिन्स खूप जास्त लागतात. आणि आपण सध्या बघतोय की बी12 डेफिशियन्सीचं केवढं सध्या वाढलेली आहे डेफिशियन्सीची लेवल्स सगळ्या लोकांमध्ये. तर अशा वेळेस जर तुम्ही रेग्युलरली फर्मेंटेड फूड खाऊ शकलात, इडली, डोसा, ढोकळा, धिरडी, तर त्याच्यामुळे सुद्धा बी12 लेवल्स तुमच्या घरच्या घरी औषधं न घेता वाढू शकतात. इथे सुद्धा आपल्याला आपल्या अँसेस्टर्सचा विचार करायला हवा की त्यांच्या वेळी तर एवढी इंजेक्शन एवढ्या गोळ्या कधीच नव्हते, पण त्यांना मग ते कसे फिट राहिले, तर ते ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचे म्हणून ते फिट राहिले. तर त्याच्यामुळे असा जर आपण थोडासा विचार करत गेलो तर आपली सुद्धा हेल्थ अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारू शकते. अजून एक पॉइंट असा की सध्या आपण घरी असल्यामुळे आपल्या वेळा थोड्याफार तरी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. तर अजून एक लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी एक चांगली स्ट्रॅटेजी ती म्हणजे ज्यूस डाएट करणं. पण याच्यात फ्रूट ज्युसेस कुठलेही न घेता व्हेजिटेबल ज्युसेस घ्यायला हवे. ज्या ज्या वेगवेगळ्या भाज्यांचे तुम्ही ज्युसेस करू शकता ते ज्युसेस करून पिता येऊ शकतात. एक दिवस फुल ज्यूस डाएटही करता येतो, पण ह्याच्यात बरीच रिस्ट्रिक्शन्स असतात, कारण जर कुठलाही आजार असेल तर अनेक वेळेला ते करणं शक्य नाही. पण मग हे करण्याच्या ऐवजी दिवसाची सुरुवात जर तुम्ही एखादा ज्यूस घेऊन केली तरी सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि ह्याच्यात कुठल्याही कच्च्या भाज्यांचे तुम्ही ज्यूस करू शकता आणि ते पिऊ शकता. फक्त रूल एकच की त्याच्यात साखर किंवा शक्यतो मीठ सुद्धा किंवा चाट मसाला हे काही घालू नका. साधं तुम्ही सेंधव मीठ किंवा लिंबू ह्या गोष्टी घातल्या तर चालू शकतात. थर्ड पॉइंट असा की शरीरावरचा टॉक्सिन लोड कमी करणे. तर या सगळ्यासाठी मी आधीच सांगितलं की जेवढं डायजेशन चांगलं तेवढं आपल्या शरीरावरचा टॉक्सिन लोड चांगला. पण इकडे सुद्धा आपल्या अँसेस्टर्सच्या काय फूड प्रॅक्टिसेस होत्या याचा आपल्याला विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचा आणि फर्स्ट पॉइंट असा की आपली जी ट्रॅडिशनल इंडियन फूड प्रॅक्टिस आहे जेवण करताना ती अशी की मांडी घालून बसावं जेवण करायच्या वेळी. त्याचा एक फायदा असा होतो की आपण जेव्हा मांडी घालून बसतो तर ते सुद्धा एक आसन आहे, त्याला म्हणतात सुखासन. तर अशा वेळेस जेव्हा पाय क्रॉस करून आपण बसतो तर जो काही रक्त पुरवठा आहे, जो काही ब्लड सप्लाय आहे तो बराचसा आपल्या पोटाकडे जातो किंवा ओव्हरऑल सगळ्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे डायव्हर्ट होतो. आणि त्याच्यामुळे जे काही फूड आपण खाणार आहोत त्यातले न्यूट्रिएंट्स जास्तीत जास्त इफेक्टिव्हली अब्झॉर्ब होणं, त्या फूडचं प्रोसेस होणं, जी काही टॉक्सिन्स आहेत ते लवकरात लवकर शरीरातून बाहेर काढून टाकणं हे इझिली शक्य होऊ शकतं. सध्या जरी वर्क फ्रॉम होम असलं तरी ते वर्क फ्रॉम होम आहे, तुम्ही घरी आहात तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. खूप महत्वाचा भाग असा की जेवताना शक्यतो काटा, चमचा, सुरी ह्याचा वापर न करता जर तुम्ही बोटांचा तुमचा वापर करून हाताने तुम्ही जर जेवू शकलात तर त्याचा सुद्धा जे काही तुम्ही फूड खाणार त्या डायजेशनसाठी खूप चांगला फायदा होतो. का? कारण असं म्हणतात की हॅव्हिंग युअर फूड इज ऑलवेज अ सेन्सरी एक्सपिरियन्स. म्हणजे काय? तुमच्या पाची सेन्सेस ना त्याची जाणीव व्हायला पाहिजे. त्या अन्नाचं टेक्स्चर कसं आहे, त्याची चव कशी आहे, ते गार आहे का गरम आहे, ते दिसायला कसं आहे, या सगळ्याचा विचार करून तो एक सेन्सरी एक्सपिरियन्स असतो. आणि ह्या सगळ्यातनं काय होतं तर आपण जे काही खाणार आहोत तर आपलं सगळं लक्ष ते अन्न खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट होतं. जर असं झालं तर आपल्या पोटामध्ये जे वेगवेगळे ज्युसेस तयार व्हायला लागतात, आपल्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रिशन चालू होतं एकदा आपण जेवण केलं की. तर हे सगळं सिक्रिशन जेवढं गरजेचं आहे तेवढं होतं आणि त्याच्यामुळे त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि मग कुठलेही डायजेस्टिव्ह इश्यूज किंवा बाकी टॉक्सिन अक्युम्युलेशन होणं आपण टाळू शकतो. सो संपूर्ण लक्ष त्या अन्नावरती केंद्रित करून जर आपण जेवलो आणि अर्थातच हे जेव्हा मी म्हणतेय तेव्हा शक्यतो जेवताना टीव्ही, मोबाईल फोन्स हे सुद्धा जर आपण वापर करत नसलो तर ते केव्हाही जास्तीत जास्त चांगलं. अजून एक महत्वाचा पॉइंट मी सांगते आणि त्याच्यानंतर आपण आपलं आजचं सेशन करूया. आतापर्यंत मी तुम्हाला आपण काय काय खायला हवं, ते कसं खायला हवं, केव्हा खायला हवं ह्याच्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर काय खायला नको ह्याची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की शक्यतो फूड कलर, फूड फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह हे असलेल्या गोष्टी शक्यतो तुम्ही टाळा. तुम्हाला सध्या वेळ आहे
तर तुम्ही एक ऍक्टिव्हिटी अशी करू शकता की तुमच्या घरामध्ये जे काही वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही विकत आणलेले आहेत, एकदा त्याची लेबल्स बघा. ती लेबल्स वाचून तुम्हाला कळेल की किती क्वांटिटीमध्ये, किती वेगवेगळ्या प्रकारे हे फूड कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह आपल्या अन्नामध्ये घातलेले असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की साधं टोमॅटो सॉसचं जरी आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यात फक्त 8 ते 10% टोमॅटो असतात, बाकी सगळी वेगवेगळी केमिकल्स असतात. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता वेळ असताना जर आपण घरी करून ठेवू शकलो तर ह्या सगळ्या टॉक्सिन्सचं एक्सपोजर अवॉइड करता येऊ शकेल आपल्याला. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी अवॉइड करायला हवी ती म्हणजे रिफाईंड शुगर, पांढरी साखर. पांढऱ्या साखरेमुळे लिव्हरवरती तर लोड येतोच, पण ह्या साखरेमुळे आपल्या अन्नामधनं बाकी जे काही न्यूट्रिएंट्स त्या अन्नामध्ये आहेत त्याचं ऍब्झॉर्प्शन ब्लॉक होतं. त्याच्यामुळे भरपूर पांढरी साखर असलेला आपण पदार्थ जर खाल्ला तर त्यातली साखर फक्त अब्झॉर्ब होते आणि बाकी त्याच्याबरोबर जर काही न्यूट्रिएंट्स असतील तर ते खूप कमी एफिशियन्सीने अब्झॉर्ब केले जातात. तर त्याच्यामुळे त्या पदार्थाचा आपल्याला काही फायदा तर होत नाही, उलट आपल्या शरीरातलं साखरेचं लोड वाढतं. त्याच्यामुळे हे पदार्थ सुद्धा अवॉइड करणं हे डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता मी हे जे सगळे पॉइंट्स सांगितले तर हे सगळे खूप कॉमन पर्सन, ले पर्सनसाठीचे पॉइंट्स आहेत. पण तुम्हाला जर कुठलेही हेल्थ इश्यूज असतील, जसं मी मगाशीच म्हणाले डायबेटीस, हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा ओव्हरवेट, हे सगळे जर हेल्थ इश्यूज असतील तर ह्याच्यासाठी अजून स्पेशलाइज्ड डिटॉक्सिफिकेशनसाठीचं अन्न किंवा इतर काही गोष्टी त्याच्याबरोबर करायला लागतात, तर त्याची इफेक्टिव्हिटी आणखीन वाढू शकते. तर त्याच्यामुळे जनरल म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकताच नक्कीच. पण अजूनही तुम्हाला जर कुठलेही आजार असतील तर मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही मला फोन करू शकता. फोनवर सुद्धा तुम्ही कन्सल्टन्सी घेऊ शकता आणि ह्या सगळ्या कुठल्याही हेल्थ इश्यूवरती त्याचा रूट कॉज ॲड्रेस करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं शक्य आहे. ती जर केली तर त्याचे रिझल्ट्स हे खूप लाँग लास्टिंग असतात. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर तुम्हाला कोणालाही काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते कमेंट्स म्हणून टाइप करून ठेवा. मी त्याला सगळ्याला रिप्लाय करेन. तुम्ही माझं YouTube चॅनल फॉलो करू शकता. त्याच्यावरही बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. माझ्या Facebook पेजची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्याच्यातनं तुम्हाला बरीच उत्तरं मिळू शकतील आणि त्यातूनही तुमचे काही स्वतःचे स्पेशलाइज्ड क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते केव्हाही मला विचारू शकता आणि मला फोन करून तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टन्सी जर हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आज तुम्ही सगळेजण वेळ काढून हा